जाणून घेण्यासाठी मी जातोय। संदीपजी, 2009 सालची आठवण व्हावी, त्याच्या आसपासची आठवण व्हावी असं वातावरण सध्या बनू लागलेलं आहे। मात्र त्यावेळी मराठीचा मुद्दा असा प्रकर्षाने मांडणारे राज ठाकरे होते, कारण तो त्यांचा उदयाचा काळ होता। आता परिस्थिती बदललेली आहे। आताच्या परिस्थितीमध्ये हे दोन पक्ष एकत्र येणे, त्यांची ही अशी आंदोलनं होणं, विषय काय होता? पहिलीपासून तिसरी भाषा, कुठे चाललाय मराठी अमराठी वाद, कुठे घटना घडते मीरा भाईंदरमध्ये, या सगळ्याची संगती कशी लावायची? मुळात तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे, आता पहिलीपासून सक्ती करायची खरंच गरज होती का? तर हा मुद्दा ऐकतोय, बोला संदीप, तुम्ही सलग बोला, ऐकायला येतंय। सोपवून विचारणं गरजेचं होतं। मुळात असं आहे की पहिलीपासून सक्ती करायची गरज का होती, 2 GR काढायची गरज का होती, आणि ह्याची खरंच आवश्यकता होती का? तिसरी भाषा या लहान मुलांवर लादण्याची गरज होती का? यासाठी काही अभ्यासकांना कोणी विचारलं होतं का की एखादी समिती, माशेलकर समिती आली, त्या समितीच्या अहवालाचा दखल, यामागे एक मोठं व्यापक राजकारण आहे। त्याच्यामध्ये MMR रिजन मधले अमराठी लोक यांचं एकत्रीकरण करणं, स्वाभाविकपणे ही सक्ती लादल्यानंतर मराठी माणूस खवळून उठेल। मराठी माणसाचं नेतृत्व राज ठाकरे करत असतील, उद्धव ठाकरे करत असतील किंवा अन्य कोणी करत असतील, ही सगळी मंडळी पेटून उठणार। यातनं त्यांचा भाजपचा एक अजेंडा होता की याच्यामध्ये आपल्याला हिंदी किंवा अमराठी मतं एकवटून मिळावीत। बरं, त्यांचं उद्दिष्ट तिथे साध्य झालं। तेच मीरा भाईंदरमध्ये, मीरा भाईंदरचा वाद हा आजचा नाहीये। मीरा भाईंदरमध्ये पर्युषण काळामध्ये मटण किंवा म्हणजे नॉनव्हेज बंदी हा जो एक विषय आहे, या विषयाच्या विरोधामध्ये तत्कालीन त्यावेळेला शिवसेनेमध्ये असलेले प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांनी सुद्धा मोठं आंदोलन केलं होतं, यांनी सुद्धा आवाज उठवला होता। आजही ते सक्ती, आजही पर्युषण काळातले आपण बघू, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, पण काही प्रमाणामध्ये ती सक्ती आहे। बरं, आता हे कसं आहे माहिती का, हे सोयीचं राजकारण आहे। मराठी एखाद्या मराठीचा मराठी बोलण्याचा आग्रह धरणं, यात चूक काय आहे मुळामध्ये? तुम्ही जर इथे व्यवसाय करतात, अचानक तो केडिया उठतो, कोणतरी केडिया उठतो आणि मी बोलणार नाही, अरे तुरे करून राज ठाकरेंना बोलतो, राग येणार नाही का? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक कुठला तरी तो तिकडचा खासदार येतो आणि काहीतरी ते वाटेल तशी, काल परवा निशिकांत दुबे, हा, आणि त्याच्या विरुद्ध हा महाराष्ट्राचा अपमान आहे। बरं, तर सरकार म्हणून ठामपणे सरकारमधल्या लोकांनी घ्यायला पाहिजे। आता आठवण सरकारमधले आमदार बोलले नाही। मला एक प्रश्न सुचला जो कदाचित माझ्या डोक्यातून पूर्ण निघून गेला असता। मी नवनाथ बन यांच्याकडे जातो। नवनाथ, या सगळ्याच्या दरम्यान ठीक आहे, तुम्ही कायद्याच्या दृष्टीने तुम्ही धरपकड करताय, अविनाश जाधव यांना तुम्ही 144 लागू करताय, अविनाश जाधवांना उचलताय वगैरे, ते सगळं झालं पाहिजे, कारवाईचा भाग येतो तुमच्या। पण मग याच न्यायाने ज्या